बारामती पोटनिवडणुकीत एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून त्यापैकी काल 6 उमेदवारांनी माघार घेतली आहे। त्यानुसार आतापर्यंत 47 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत। उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत। विशेष म्हणजे या निवडणुकीत 25 पेक्षा अधिक उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील असल्यानं या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलाय। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती सुनेत्रा पवारांनी सपकाळांना केली आहे। याआधीही त्यांनी सपकाळांना फोन केला होता। दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी घेतलेला निर्णय अंतिम असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तसंच आम्हाला कुठल्याही नेत्याचा फोन आलेला नाही असा दावा सपकाळ यांनी केलाय। निकोप आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही। अजितदादा पवारांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्यांच्याबद्दल काँग्रेसला देखील सहानुभूती आहे। मात्र भारतीय जनता पक्ष हा अजितदादांच्या घातपाताच्या अनुषंगानं कुठे गंभीर नाही, गुन्हा अद्यापर्यंत नोंदवला गेला नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीच्या सोबतच मित्र पक्षांना देखील कॉर्नर करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय। बारामतीत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दर्शवलाय। बारामतीत काँग्रेसनं पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। हा त्यांचा संविधानिक अधिकार असल्याचं म्हणत वंचितनं पाठिंबा दर्शवलाय। आता काँग्रेसनं ती जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो त्यांचा इलेक्टोरल राईट आहे, संवैधानिक अधिकार आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने तिथे काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेतली आणि आम्ही आमचा कॅन्डिडेट तिथे दिलेला नाहीये। काँग्रेस ती जागा लढतंय ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि काँग्रेस पूर्ण ताकदीनं ती जागा लढेल अशी सध्याची चर्चा आम्हाला ऐकू येते। दरम्यान बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं दिलेली उमेदवारी निंदनीय असल्याची टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे। तर दादांच्या अपघातासंदर्भात एफआयआर दाखल केल्यास उमेदवारी मागे घेऊ असं काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी स्पष्ट केलं आहे। निश्चितपणे निंदनीय आहे। अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही। शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात, त्याच्यासाठी तर त्यांची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत। या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत। महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही। काँग्रेसने अटी यापूर्वी टाकलेल्या आहेत, ज्या आम्ही म्हणतोय की या गव्हर्नमेंटनी भाजप प्रणित गव्हर्नमेंटनी जर का अजितदादांच्या विषयी जो काही मृत्यू झाला आहे, अपघात, तर याविषयी एफआयआर कॉपी नोंदवली। आम्ही अजूनही तयार आहोत, आम्ही लगेच आमचा विड्रॉ देण्यास तयार आहोत। अहिल्यानगरमधील राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी आणखी 4 उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि यामुळे आता एकूण 18 उमेदवार रिंगणात उतरलेत। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं मोठ्या राजकीय हालचालींची शक्यता व्यक्त होते। दरम्यान महायुतीतील शिवसेनेशी संबंधित काही अपक्ष उमेदवार मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आणि लोकसभा संपर्क प्रमुखांसोबत ऑनलाईन बैठक घेत संघटन बांधणीवर भर दिलाय। या बैठकीत निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेसाठी बूथ स्तरावर नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे निर्देशही शिंदेने दिले। तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करण्याचे आवाहन या बैठकीद्वारे करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असा इशारा एकनाथ शिंदेने दिलाय। तसंच पुण्यातील शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे। राज्यभरातील संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेश देण्यात आले असून 43,000 गावांमध्ये पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। निवडणुका नसल्यानं शिंदेंचं लक्ष आता संघटन वाढीकडे असून पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा
ते स्वतः घेत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे नेहमीच ॲक्शन मोडवर असतात. जे काम करणार नाहीत त्यांना पदावरून बाजूला केलं जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे साहेब हे कायमच ॲक्शन मोडवर असतात, त्याच्यामुळं आजच ॲक्शन मोडवर आले त्याच्यातला भाग नाही. जे काम करत नाहीत किंवा पदं घेऊन बसलेले आहेत त्यांना नक्कीच बाजूला करून नव्या दमाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेब देतील. त्याच्यामध्ये जे सक्षमपणानं काम करत आहेत त्यांना साहेब पुढे चाल देतील. जे सक्षमपणानं निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, निवडणुका यशस्वी करू शकले नाहीत, अशा लोकांना साहेब पुढे थांबवतील. प्रभारी म्हणून काही लोकांना ठेवलेलं आहे आणि जे चांगलं काम करतील त्यांना नक्की कंटिन्यू करू. मी संपर्क प्रमुख त्या तिथला आहे. साहेबांच्या परवानगीनं ज्यांना नवीन पदं द्यायची आहेत त्यांना नवीन पदं देखील देऊ. ज्यांना थांबवायचं आहे त्यांना थांबवू. त्यांना काही काळासाठी थांबवायचं आहे त्यांना काही काळ थांबवू. मुंबई महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठक कल्याण येथे पार पडलेली आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधत आगामी राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीवर चर्चा झाली आहे. संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्न आणि विकास कामांवरही चर्चा झाली आहे. दरम्यान शिवसेनेत कोणतेही बदल किंवा चर्चा सुरू नसल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हास्तरीय अध्यक्ष निवडीसाठी संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आले. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षण स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मतं जाणून घेत अहवाल सादर करणार आहेत. भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुनर्गठनासाठी हरियाणातील आमदार मामन खान निरीक्षक म्हणून भिवंडीत दाखल झाले होते. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मतांची नोंद घेण्यात आली आहे. पक्षनिष्ठ आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्यालाच शहराध्यक्षपदाची संधी दिली जाणार असल्याचं मामन खान यांनी स्पष्ट केलं. तसेच या पदासाठी 16 इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातही लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यास पक्षाने सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार आहे. तर महानगरपालिका निवडणुकीत गंभीरपणे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याची तयारी पक्षाकडून सुरू झाली आहे. व्हिएतनाममधल्या विन ग्रुपकडून महाराष्ट्रात तब्बल $6.5 अब्ज मोठी गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि MMRDA सोबत सामंजस्य करार झालाय. या प्रकल्पामुळे मुंबई आणि रायगड परिसरात आधुनिक आणि एकात्मिक शहर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. सुमारे 5,000 एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार असून जवळपास 24,700 थेट रोजगार निर्माण होतील. स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा, मोबिलिटी ॲज अ सर्व्हिस प्लॅटफॉर्म, 500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प आणि 865 एकरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क, प्राणी संग्रहालय व सफारी उभारण्याची योजना आहे. कोकणातील कातळ शिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट बनवण्यात येणार आहे आणि त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या माहितीपटासाठी सुमारे 14.5 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. रत्नागिरी परिसरातल्या सुमारे 300 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी 25 किलोमीटर क्षेत्रात 2,000हून अधिक कातळ शिल्प आहेत. या कातळ शिल्पांमुळे प्रागैतिहासिक मानव जीवन, संस्कृती आणि परंपरांचा अमूल्य वारसा उलगडण्यास मदत होत असल्याचं राज्य सरकारचं मत आहे. पार्थ पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील. दरम्यान या सोहळ्यासाठी सर्व नेते काल रात्रीच दिल्लीकडे रवाना झाले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केली आहे आणि त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं शेवटच्या क्षणी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र आता पुन्हा ते भाजपवासी झालेत. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हाती कमळ घेत भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुंबईत काल समरजित घाटगेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडलाय. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे
यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेल्या कुणबी दाखल्याला आता कायदेशीर आव्हान देण्यात आलंय। या संदर्भात वकील दत्तात्रय घोडके यांनी वकीलपत्र दाखल केले असून प्रिया शिंदे यांनी दाखल केलेला जातीचा दाखला हा वैध नसून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे दाखला देण्यात आल्याचं वकील दत्तात्रय घोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। दरम्यान यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर त्यांनी जी कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे अशा पद्धतीची जी तक्रार आहे। तक्रारीमध्ये वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात आले, दिलेली वंशावळ, दाखल केलेले कागदपत्र या अनुषंगानं आणि प्रोसिजर जी आहे कायद्याची ती फॉलो न करता ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काही गडबडीत दिलेलं आहे अशी आमची त्या ठिकाणी तक्रार आहे। बीडच्या मसाजोग गावात सरपंच पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील। या निवडणुकीत निवडून येणारा सरपंच पुढील 18 महिन्यांसाठी पदभार सांभाळेल। स्थानिक नागरिक आणि राजकीय गट या पोटनिवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत आणि सर्व प्रक्रिया शांतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनही सज्ज झालंय। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर अद्यापही टांगती तलवार आहे। प्रतिनिधींनी निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळली आहे। न्यायालयानं 1200 संस्थांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप बाकी असल्यानं निवडणुका कशा प्रकारे घेता येतील असा सवाल उपस्थित केलाय। या प्रकरणी पुढील सुनावणी 28 तारखेला होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष पथक हस्तलिखिताचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झालंय। रेशीमबागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात हा सोहळा पार पडलाय। संघाच्या नागपूर महानगर घोषाचा इतिहास जतन करण्याच्या उद्देशानं हा हस्तलिखित ग्रंथ तयार करण्यात आलाय। नागपूर महानगर घोषाच्या कार्याची सुरुवात विविध उपक्रम तसंच घोष वादनाची परंपरा पद्धती यांचं दस्तावेजीकरण या ग्रंथाद्वारे करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान नागपूर महानगर घोष वादकांकडून विविध रचनांचं वादन आणि प्रात्यक्षिकांचं सादरीकरणही करण्यात आले। या लोकार्पण सोहळ्याला नागपूर शहरातील संघ कार्यकर्ते, स्वयंसेवक, नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे। स्वातंत्र्यवीर पदवी सरकारनं बहाल केलेली नाही अशी माहिती सावरकरांचे पंटू सात्यकी सावरकर यांनी कोर्टात दिली आहे। स्वातंत्र्यवीर ही जनतेनं बहाल केलेली पदवी असल्याचं सात्यकी सावरकर म्हणाले। पुणे येथील विशेष MPML कोर्टात राहुल गांधी यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीवेळी सात्यकी सावरकरांनी माहिती दिली आहे। त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही पुस्तकं इतरांच्या नावानं प्रकाशित केली होती, तर काही पुस्तकं इतर लेखकांनी सावरकरांच्या नावानं प्रकाशित केली असल्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाहीये। गेल्या 3 महिन्यांपासून या खटल्या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। सरकारने नव्हे तर जनतेने उत्स्फूर्तपणे सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणायला सुरुवात केली। जसं सुभाषचंद्र बोसांना नेताजी म्हणत, गांधीजींना महात्मा म्हणत, तसंच सावरकरांना स्वातंत्र्यवीर हे जनतेने बहाल केलेली उपाधी आहे। दुसरा मुद्दा असा की सावरकरांनी विपुल प्रमाणात लिखाण केलेलं आहे। सावरकरांचं जे साहित्य हे प्रसिद्ध झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, किंवा त्यांनी जे टोपण नावाने लिहिलं आणि नंतर ते त्यांच्या नावाने प्रकाशित झालेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे, त्या कुठल्याही पुस्तकात राहुल गांधी यांनी जे सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केलेलं आहे त्या घटनेचा उल्लेख नाही। धारावी कोळीवाड्याच्या सीमा लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे। सीमा निश्चितीसाठी फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात आदेश जारी केला असून या समितीला 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले। बेस्टच्या ताफ्यात लवकरच 2,500 नवीन बस दाखल होत आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बसचा समावेश असेल। केंद्र सरकारच्या उपक्रमातून सुमारे 1,500 बस मिळणार असून उर्वरित बस कंत्राटदारांकडून उपलब्ध होतील। सध्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरा असलेला ताफा यामुळे अधिकच मजबूत होऊ शकतो। येत्या काळात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची संख्या 3,500हून अधिक होईल, तर एकूण ताफा 5,000वर जाणार असून तो 7,000पर्यंत नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे। राज्यातल्या बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा देणारे निर्णय जाहीर करण्यात आलेत। उत्खनन, रॉयल्टी आणि बिनशेती प्रक्रियेला आता डिजिटल स्वरूप दिलं जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। बांधकामादरम्यान निघालेलं गौण खनिज त्याच ठिकाणी वापरल्यास रॉयल्टी माफ केली जाईल। तसंच बिनशेती परवान्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज राहणार नसून संपूर्ण प्रक्रिया 10 दिवसात ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण केली जाईल। क्रेडाईसोबत झालेल्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे।
अपेक्षा आहे. राज्यातील अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचे प्रशासकीय बदल केलाय. 500 ते 2000 ब्रासपर्यंतच्या खाणकामासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या आता स्थानिक अधिकारी नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून यामुळे कनिष्ठ स्तरावरील गैरप्रकारांना चाप बसणार असून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येऊ शकते. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. वसई ते नायगाव दरम्यान पश्चिम रेल्वे यार्डाचं काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती भरावाचं काम सुरू आहे. मात्र या कामामुळे जवळपास 22 ते 25 नैसर्गिक नाले बुजवले गेल्यानं स्थानिक नगरसेवकांनी पश्चिम रेल्वेच्या या कामाला विरोध केलाय. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत 15 मे पर्यंत नैसर्गिक नाले पूर्ववत करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलला असला तरी महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. या महामार्गात 70,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. 30 ते 40,000 कोटींच्या खर्चामध्ये होणाऱ्या या रस्त्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरजच काय असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केलाय. जर शक्तीपीठ महामार्गाचा 25-30 फुटाचा उंच असणारा जर भरावा गेला तर त्या परिसरातल्या शेतीची काय होईल त्याची कल्पनाच न केलेली बरी. आणि त्यामुळं तिथून जरी शक्तीपीठ आला तरी तो आम्ही होऊन देणारच नाही. पण दुसरी गोष्ट, हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आर्थिक बोजा टाकणारा आहे. याच्यामध्ये जवळपास 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे. भोंदू खरातचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आलाय. आतापर्यंत जादूटोणा, काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा अशोक खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे खरात बोगस आयकर अधिकारी पाठवून तडजोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस आयकर अधिकारी पाठवून खरातनं स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि त्यामुळे आता फसवणूक झालेले भक्त समोर येऊन तक्रार करणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. 2022 मधील एका प्रकरणात भोंदू खरातच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास देवटे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव सादर केलाय. आत्महत्या प्रकरणाच्या फिर्यादीत नाव असताना भोंदू खरातचं चार्जशीटमधून नाव वगळण्यात आलं होतं. मृत विलास देवटे यांच्या भावानं दिलेल्या तक्रारीनंतर शिर्डी पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेत. दरम्यान या प्रकरणाचा पुन्हा तपास होण्याची चिन्ह आहेत. सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन शिर्डी पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.